स्वागत आहे तुमचं आज काय बनवूयामध्ये। श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास। चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। श्रावणी सोमवार विशेष जेवण कसं बनवायचं ते बघतोय। तर सगळ्यात आधी सुरुवातीला इथे आपण बनवतोय तिखमिठलं। तर यासाठी काय केलंय, देठ काढलेल्या हिरव्या मिरच्या मी गॅसवर म्हणजे आपण वांग जसं भाजतो त्याच पद्धतीने दोनही बाजूने छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल खरपूस भाजलेल्या मिरच्या आहेत। या मिरच्या घेऊयात मिक्सरमध्ये। यामध्येच आपण घेतोय दही, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, साखर। झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये याची मस्तपैकी पेस्ट करून घेऊ। आता हे तयार जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही काढूयात एका बाउलमध्ये। तिखमटल्यावर आता आपण मस्त खमंग अशी फोडणी घालूयात। तेल गरम केलं, यामध्ये घालूयात मोहरी अर्धा चमचा। मोहरी छान फुलली की जिरं, अगदी चिमूटभर हिंग। गॅस बंद करते आणि घालूयात यामध्ये कढीपत्ता। आता ही खमंग अशी फोडणी आपण घालूयात। क्या बात है, मस्त तिखमिठलं आपलं बनवून तयार आहे। श्रावण सोमवार विशेष तिखमिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य 6 ते 7 हिरव्या मिरच्या, पाव कप दही, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता। हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि यात दही, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण दळून घ्यायचं आणि यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची। झालं आपलं श्रावण सोमवार विशेष तिखमिठलं तयार। आता बनवूयात मस्त असा सात्विक डाळ पालक। त्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं, यामध्ये घालायचे मोहरी मस्त तडतडली की जिरं, किसलेलं आलं, हिंग चिमूटभर, हिरव्या मिरच्या मिक्स करूया आणि यामध्ये घालूयात टोमॅटो। मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं आपण टोमॅटो छान परतून घेऊयात। ओव्हरकुक करायची गरज नाही, हलकेसे मऊ होईस्तोवर फ्राय करूया। तर खमंग असा सुवास येतो। आता यामध्ये घालूयात मसाले, हळद, लाल तिखट, धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला। मिक्स करूया। यामध्ये घालूयात शिजवलेली डाळ शिजवून छान अशी घोटून घेतली आहे। मिक्स करूया। तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं आणि बारीक चिरलेलं पालक। तर पालक जर इथे खूप दिसत असला तरी काय होतं ना, कुठलीही पालेभाजी शिजली की ती श्रिंक होते, बारीक होते। आता हे डाळ आणि पालक एकत्र आपण एक साधारणपणे 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेऊया। इथे डाळ पालक मी मस्त 7 ते 8 मिनिटं शिजवलेलं आहे। तुम्ही बघू शकाल छान दिसतंय, सुवास भन्नाट आहे। श्रावण सोमवार विशेष डाळ पालक करण्यासाठी लागणारं साहित्य 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा किसलेलं आलं, चिमूटभर हिंग, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला टोमॅटो, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 कप तूर डाळ, चवीनुसार मीठ, पाणी, 2 कप बारीक चिरलेला पालक। मोहरी जिऱ्याच्या फोडणीत आलं, हिंग, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला मिसळून घेत यात शिजवलेलं वरण घालायचं। आता यात मीठ, पाणी आणि पालक घालत एकत्र हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झालं आपलं श्रावण सोमवार विशेष डाळ पालक तयार। आता बनवूयात कुरकुरीत असे मसाल्याचे काप। तर त्यासाठी इथे ना मी बटाट्याचे स्लाइसेस घेतलेत। हे करण्यासाठी 1 मोठा बटाटा घ्यायचा, त्याचे साल काढून घ्यायचं। साल व्यवस्थित काढून झालं की त्याचे असे थोडेसे ना जाडसर काप करून घ्यायचे। खूप अगदी वेफर्सला बनवतो तसे पातळ काप नाहीत।
आता आपण यावर घालतोय लाल तिखट, थोडीशी धणेपूड फक्त घालते, धणेपूड नाही घातली तरी चालेल, आणि चवीपुरतं मीठ. हे आता मिक्स करूयात. आता हे बटाटे छान कोट करून झाले की इथे मी घेतलेला आहे जाड रवा. या जाड रव्यामध्ये दोनही बाजूने हे काप छान असे कोट करून घ्यायचे. काप बनवून तयार आहेत. आता आपण हे शॅलो फ्राय करूयात. सो हे गरम तेलामध्ये आपण घालून घेऊयात. आणि मस्त खरपूस होईपर्यंत दोनही बाजूने तळूयात. एक बाजू तळून झाली की हे उलटवूयात काप. दुसऱ्या बाजूने छान खरपूस करून घेऊयात. छानपैकी फ्राय करून झालेले आहेत. आता हे काप आपण काढूयात एका टिश्यू पेपरवर. श्रावण सोमवार विशेष मसाला काप करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा बटाटा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, जाड रवा, तेल. बटाट्याचे अशा पद्धतीने काप करायचे आणि यावर तिखट, धणेपूड, चवीप्रमाणे मीठ मिसळून घेत रव्यात हे काप घोळवून घ्यायचे आणि गरम तेलात हे तळून घ्यायचे. झाले आपले श्रावण सोमवार विशेष मसाल्याचे काप तयार. चला तर मग आता पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवायची ते बघूयात. तव्यामध्ये 2 चमचे थोडंसं जास्त तेल गरम केले, कारण पीठ पेरलेल्या भाज्यांना तेल थोडंसं जास्त असेल तर त्याची चव छान लागते. मोहरी मस्त तडतडली की जिरं, हिंग, कढीपत्ता आणि यामध्ये घालूयात ढोबळी मिरची. ढोबळी मिरचीचं देठ काढून, बिया काढून अशा मोठ्या मोठ्या चंक्समध्ये कट केलेली आहे. मिरची घातल्यानंतर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट हलकीशी वाफवून घेऊयात ढोबळी. तर इथे ढोबळी मिरची मी जेमतेम 4 ते 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. मस्त तुम्ही बघू शकाल हलकीशी मऊ झालेली आहे. ओव्हरकुक नाही करायची मिरची आपल्याला, कारण बेसन घातल्यानंतरही ती छान शिजते. ते यामध्ये घालूयात अर्धा चमचा धणेपूड, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा भर, मीठ चवीपुरतं. हे मिक्स करूयात सगळे जिन्नस. आणि आता काय करायचं, आता यामध्ये घालूयात भाजलेलं बेसन. तर मी इथे काय केलं आहे, बेसन घेतलं, तव्यामध्ये घातलं आणि मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर छानपैकी असं भाजून घेतलं. यावर घालूयात 4 दाणे साखरेचे. ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता हे मिक्स करूयात. आता हे पिठाचं छान कोटिंग आलं मिरचीला की झाकण ठेवायचं आणि अगदी लो टू मीडियम हीटवर छानपैकी 8 ते 10 मिनिट हे बेसन आणि मिरची आपण शिजवून घेणार आहोत. बेसनचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे. चला तर मग इथे भाजी मस्तपैकी 10 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. आता झाकण काढूयात. वा, मस्त असा तो बेसन आहे ते फुललेलं आहे. आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करूयात. पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी पण इथे बनवून तयार आहे. श्रावण सोमवार विशेष पीठ पेरून ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, ढोबळी मिरची, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा कप बेसन, चिमूटभर साखर, कोथिंबीर. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता आणि ढोबळी मिरची घालायची आणि हे मिश्रण वाफवून घ्यायचं. आता धणेपूड, गरम मसाला, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ मिसळून घेत यात भाजलेलं बेसन आणि थोडीशी साखर घालायची आणि मिसळून घेत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली श्रावण सोमवार विशेष पीठ पेरलेली ढोबळ्या मिरचीची भाजी तयार. श्रावण महिना स्पेशल थाळी आहे, तर गोड पदार्थ झालाच पाहिजे आणि हा श्रावण विशेषच आपण बनवतोय तो म्हणजे गुलगुले. तर त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा कप आपण इथे घेतोय पाणी. यामध्ये घालते मी गूळ. तर इथे मी गूळ पावडर घेतली, पटकन विरघळते. गूळ वापरला तरी चालेल. मिक्स करूयात. आता इथे गूळ छानपैकी विरघळलेला आहे. यामध्ये आता घालूयात बाकीचे जिन्नस. यामध्ये 1 कप मी घालते गव्हाचं पीठ. त्याचसोबत त्यावर आपण घालतोय बडीशेप, खसखस. बडीशेप खसखस मिक्सरमध्ये वाटून घेतली तरी चालेल. वेलची पूड, अगदी मीठ 1/2 चमचा आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा. खायचा सोडा घालणं ऑप्शनल आहे,
सोडा नसेल तुम्हाला वापरायचा तर मग तुम्ही इथे ना यामध्ये तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन घालू शकता. आता हे छान मिक्स करूया. तर यामध्ये आणखी एक कपभर मी घालते गव्हाचं पीठ आणि हे पुन्हा मिक्स करूया. चला तर मग इथे बॅटर मस्तपैकी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता आपण गुलगुले बनवायला घेऊया. आता तेल इथे गरम केलेलं आहे. यामध्ये हे असे छोटे छोटे भजे आपण सोडूयात. मस्त असं सगळ्या बाजूने खरपूस रंग आला पाहिजे. चला तर मग गुलगुले मस्तपैकी इथे तळून तयार आहेत. सगळा आपला स्वयंपाक बनवून तयार आहे. आता पटकन आपण ना थाळी सर्व करूया. श्रावण सोमवार विशेष गुलगुले करण्यासाठी लागणारं साहित्य: पाणी, 1 कप गूळ, 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा खसखस, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा मीठ, चिमूटभर खायचा सोडा, तळण्यासाठी तेल. पाण्यात गूळ मिसळून घेत गव्हाचं पीठ, बडीशेप, खसखस, वेलची पूड, मीठ आणि खायचा सोडा मिसळून घेत गरजेप्रमाणे परत गव्हाचं पीठ घालायचं. अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचं. आता गरम तेलात अशा पद्धतीने हे भजे घालायचे आणि तळायचे. झाले आपले श्रावण मास विशेष गुलगुले तयार. गेल्या भागात आपण थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते पाहिलं. या भागामध्ये त्याच भाजणीपासून थालीपीठ, तेही खास टिप सकट खुसखुशीत थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत. लसूण घ्यायचा, साधारण एक 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर ओवा पाव चमचा, अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं मीठ घालूयात म्हणजे हे पटकन त्याचा ठेचा बनतो. आणि हे छान ठेचून घेऊयात. चला तर मग इथे हा ठेचाही बनवून तयार आहे. आता बनवूयात थालीपीठ. थालीपीठ खुसखुशीत करण्यासाठी ही एक खास टीप आहे. जरी भाजणी करताना तुम्ही पोहे घातले तरी ॲक्च्युअल थालीपीठ करताना ना थोडेसे असे मुठभर पोहे घ्यायचे आणि ते घालायचे. पोहे आता मी धुवून घेते स्वच्छ. पोहे धुवून झाले की यामध्ये पाणी घालूयात आणि पुरेशा पाण्यामध्ये पोहे एक 5 ते 7 मिनिटं छान भिजवून घेऊयात. चला तर मग इथे पोहे 5 मिनिटं छान असे मी भिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल पोहे मस्त फुललेत. आता हे असेच मॅश करून घेऊयात. आता यामध्ये घालायचे भाजणीचं पीठ, धणेपूड, लाल तिखट, हळद, ठेचा जो आपण आधी बनवून घेतला होता, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला पालक आहे. कोथिंबीरच्या ऐवजी मी पालेभाजी शक्यतो वापरते थालीपीठ बनवताना, म्हणजे ते पौष्टिक होतं. हे सगळे जिन्नस मिक्स करूयात आणि थोडं थोडं पाणी घालून ना याचं सैलसरच पीठ मळून घ्यायचं, दाटसर करायचं नाही. हे छान पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल एकदम असं मऊसूत मळून घेतलं आहे. आता काय करायचं, एकतर तुम्ही ही थालीपीठ आहेत एका सुती कापडावर थापून तव्यामध्ये भाजू शकता, पण त्या थालीपीठापेक्षा त्याची चव वेगळी लागते आणि छान लागते. ते यामध्ये घालूयात तीळ आणि हे थालीपीठाचा गोळा आणि थोडा हात ओला करून जरी थापले तरी हे छान एकसारख्याने पटपट थापले जातात थालीपीठ. आणि मध्यभागी एक छोटूसं होल, वाफ रिलीज होण्यासाठी तेल. आता झाकण ठेवूयात. गॅस सुरू करते आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं. आणि ते थालीपीठ छानपैकी वाफवून घेतलेलं आहे. वाव, तुम्ही बघू शकाल. चला तर मग मस्त असा खमंग सुवास दरवळत आहे. गॅस बंद करते. जबरदस्त दिसतंय हे थालीपीठ. हे थालीपीठ आहे ना तयार झालं की थोडा वेळ जाळीवर ठेवायचं. एकतर लगेच खायलाच घ्यायचं, जाळीवर वगैरे ठेवायचं नाही. पण थोडा वेळ खाणार असाल, डब्यासाठी वगैरे बनवत असाल तर असं जाळीवर ठेवायचं. आता हे थालीपीठ कसं खायचं, दह्यासोबत अफलातून लागतं, लोण्याचा गोळा त्यावर ठेवा, क्या बात आहे. आणि त्याचसोबत लोणचं, चटणी, ठेचा कशाबरोबर खा किंवा तसंच खा. पण या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना, थालीपीठ कितीही थंड करून तुम्ही खाल्लं तरी ते चांबट लागणार नाही किंवा चिवट लागणार नाही. भाजणीचं थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य:
7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, मीठ, अर्धा कप पोहे, थालीपीठाची भाजणी, धणेपूड, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कांदा, पालक, पाणी, तेल, पांढरे तीळ, लसूण, हिरव्या मिरच्या, ओवा, जिरं आणि मीठ घालत हे मिश्रण ठेचून घ्यायचं. आता पोहे स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे. यात भाजणीचं पीठ, धणेपूड, तिखट, हळद, ठेचा, मीठ, कांदा आणि पालक घालत याचं सैलसर पीठ तयार करायचं. आता तव्याला तेल लावत त्यावर अशा पद्धतीने तीळ घालायचे आणि त्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आणि तेल लावत झाकण ठेवून अशा पद्धतीने खमंग भाजायचं. झालं आपलं भाजणीचं थालीपीठ तयार. सो आपल्यासोबत आज आलेले आहेत साकेत. आपल्यासोबत ते एक पारंपरिक पदार्थ शेअर करत आहेत. तर आजची रेसिपी काय आहे? आजची रेसिपी आहे दोडक्याचा ठेचा. सो आता काय करतोय? दोडका स्वच्छ धुवून घेतलाय, त्याचा शिरा काढून ठेवला आपण. अच्छा. आणि आता ठेचूया. किंवा मग आपण आपल्याकडे आता फूड प्रोसेसर असतो तर आपण त्यातने फिरवून घेऊ शकतो. बरोबर. फक्त बारीक पेस्ट होणार नाही ना, तेवढी काळजी घ्या. बरोबर. मला वाटलेलं खरं हे ठेचायला वेळ लागेल, पण हे खूप नाही, पटकन होऊन जातं. हो हो, ठेचून झाला आहे आपला. अच्छा. तर आता आपण काढून ठेवूया. आता दोडका ठेचून झालेला आहे. आता पुढे काय करतो? तर आता आपण कांदा घेऊया. कांदा बरोबरच लसूण आणि मिरची अच्छा. ते ठेचून घेऊया आपण. अच्छा. 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या आणि मिरची. मिरची कसं आपल्याला जेवढा तिखटपणा आवडतं तेवढं कमी जास्त करू शकता. ठेचून झालेला आहे. अच्छा. तर आपण काढून ठेवूया. अच्छा. आता काय करूया? आता आपण नेहमीसारखी फोडणी करूया. अच्छा. तर आधी मोहरी, मग आता जिरं, हिंग, हळद आणि कडीलिंबू. आता आपण कांदा घालतो. त्या कांद्याबरोबरच लसूण आणि मिरची घातली, त्यामुळे वेगळी घालायची गरज नाही. अच्छा. म्हणजे हा जो ठेचा आपण आधीच तयार करून घेतलेला हा घालतो. वा. आणि थोडी कोथिंबीर घालतो आणि छान हिरवा रंग येतो. आता टोमॅटो घालतो. अच्छा. टोमॅटो मला आवडतो म्हणून मी घालतो, नाहीतर ऑप्शनल आहे. ते दिसायला खरं खूप छान दिसतंय. म्हणजे हिरवा दोडका आणि त्यामध्ये ते लालबुंद टोमॅटो. असं हिरवागार एकदम छान वाटतं. हो. तर कांदा छान परतला आहे. हे कांदा टोमॅटो छान परतलं गेलेलं आहे आणि इतकं साधं हे आपण जिन्नस घातलेत, पण त्याचा सुवास इतका सुंदर दरवळतोय आणि दिसतही ते भन्नाट एकदम. आता ठेचलेला दोडका घालतो. तुम्ही बघू शकता खूप बारीक नाही आहे, पेस्ट नाही केलेली, भरड आहे. आणि दोडका साधारण किती वेळ शिजवायचं? दोडका एक 2-3 मिनिटं. अच्छा. आणि दोडका आपण कोवळा घेतलाय आणि कोवळा दोडका लवकर शिजतो, फार वेळ लागेल. आपलं हे शिजवून होतंय तोवर मला एक आवर्जून विचारावंसं वाटेल की आता सोशल मीडियावर तर युवा पिढी असते आणि हॅक्स खूप पॉप्युलर असतात. हो. तर असा कुठला हॅक आहे का की जो तुम्ही ट्राय केला? हॅक मी ट्राय केला आहे तो म्हणजे जेव्हा आपण मसाला भात करतो तर कधीतरी आपण पातेल्यात करतो किंवा कुकरमध्ये, तर पाण्याचा अंदाज येत नाही, तेव्हा आपण लिंबाची कापलेली फोड घालू शकतो. अच्छा. हो, त्यांनी भात मोकळा होतो. अच्छा. म्हणजे अख्खी फोड घालायची? अख्खी फोड किंवा कापलेलं जर चालेल. अच्छा. त्याने मग मोकळा भात होतो. भात मोकळा राहतो. अच्छा. नंतर चवीनुसार मीठ. आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं आपण शिजवूया, एक वाफ देऊया आपण. अच्छा. शिजला आहे आता. अच्छा. दोडका पटकन शिजतो आणि त्यात तो आपण ठेचून घेतला त्यामुळे आणखीच. आणि कोवळा दोडका असल्याने अजून लवकर शिजला तो. आता आपण दाण्याचं जाड कूट घालू आवडीनुसार. अच्छा. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे. आता परत एकदा परतू. आपल्या दोडक्याचा हिरवागार ठेचा तयार होईल. तर दोडक्याचा ठेचा शिजला आहे. कमाल. इतका सुंदर याचा सुगंध दरवळला. हो. आणि मुख्य म्हणजे ना ते जे दिसतंय ना खूप जबरदस्त, म्हणजे त्याचा तो रंग, त्यातलं ते टोमॅटो आहे आणि परफेक्ट चवी बॅलन्स झालेले आहेत, कारण मिरची आहे, थोडासा आंबटपणा टोमॅटोमधून आहे आणि दिसायला अप्रतिम आहे. तर हे कसं खायचं? तर हे आपण गरम गरम भाकरीबरोबर खाऊ शकतो. अच्छा. खूप मजा येईल. आणि पोळीबरोबरही खाऊ शकतो. अच्छा. आता कोथिंबीरने गार्निश करूया आपण. अच्छा. असेच मस्त रेसिपीज घेऊन येत आहोत. मी नाही तर यावेळेस युवा पिढी आपल्यासाठी हे सगळे पदार्थ घेऊन येतं, तेही पारंपरिक पदार्थ, ते पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालत आलेले आहेत. तर पुन्हा भेटूयात अशाच
पारंपरिक रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. दोडक्याचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य: दोडका, कांदा, लसूण, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. दोडका स्वच्छ धुवून घेत त्याच्या शिरा काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने दोडका ठेचून घ्यायचा. आता कांदा, लसूण, हिरवी मिरचीची ठेचून घेत भरड करायची. आता मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता आणि आता यात तयार केलेली कांद्याची भरड, कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचे आणि परतून घेत यात दोडक्याची भरड घालायची. हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि यात चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला खमंग दोडक्याचा ठेचा तयार.